सो प्रोटीन तर इंटेक वाढवला पाहिजे. हं, तर व्हेजिटेरियन ज्या स्त्रिया आहेत हं, त्यांनी प्रोटीनचं प्रमाण कसं बॅलन्स करावं? हं. तर प्रोटीन आहारामध्ये एकदम वाढवायचं म्हणजे आपल्याला प्रोटीन मिळेल, ही एक मिसकॉन्सेप्शन आहे बरेचदा. हं, तर आता जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सीची सुरुवात असते तुमची, तेव्हा तुम्हाला एक अबाउट 60 टू 65 ग्रॅम प्रोटीन इनफ असतं, एक पहिले 3 महिने. हं, ऑफ कोर्स इट डिपेंड्स तुमच्या हाईट, वेट, एजवरती हे सगळं अवलंबून असतं. हं, पण जनरली अबाउट 60 टू 65 ग्रॅम प्रोटीन तुम्ही व्हेज असाल किंवा तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल, तुम्हाला तुमच्या नॉर्मल फूडमधनं मिळून जातं. हं, एक सेकंड आणि थर्ड ट्रायमेस्टरमध्ये एक 75 ते 80 ग्रॅम प्रोटीन आम्ही कन्सिडर करतो. हं, आणि मे बी जेव्हा कॉम्प्लिकेशन्स होतात, की फिटसचं वेट वाढत नाही वगैरे, मग थोडं प्रोटीनचं प्रमाण आम्ही तिथे वाढवू हं, कदाचित. हं. किंवा वेटच खूप वाढलं नाहीये हां, महिलेचं. बरोबर. काहीतरी खूप वेट लॉस झालेलं आहे फर्स्ट 3 मंथमध्ये. मग आम्ही हाय कॅलरी, हाय प्रोटीन डायट तिथे सजेस्ट करू. पण इफ यू कन्सिडर की थ्रूआउट प्रेग्नन्सी फर्स्ट 3 मंथ्ससाठी 60 टू 65 ग्रॅम प्रोटीन आणि द नेक्स्ट सेकंड टू थर्ड ट्रायमेस्टर 75 टू 85 ग्रॅम प्रोटीन, हं, व्हिच नॉर्मली कम्स थ्रू द फूड दॅट यू आर कन्झ्युमिंग. हं, हां, तुम्ही जर आता 60 ग्रॅम प्रोटीन कन्सिडर केलं, तर ब्रेकफास्टमध्ये एक 15 ग्रॅम प्रोटीन, मग लंचमध्ये एक साधारण 20 ग्रॅम प्रोटीन, एक 10 ग्रॅम स्नॅक्सला कुठेतरी आणि मग डिनरमध्ये एक साधारण 20 ग्रॅम बस होऊन जातं. आता हे ना इझिली तुमच्या नॉर्मल फूडमधनं तुम्हाला मिळतं. फक्त हे एक लक्षात ठेवायचं आहे, की हर एक मीलमध्ये एक प्रोटीन प्रोटीन यायला सोर्स पाहिजे. पाहिजे. बरोबर. लक्षात ठेवून प्रोटीन सोर्स घ्यायचा. मग तो कुठला असेल? तुमचे डाळी असू शकतील, कडधान्य आहे, हे आहे आपलं पनीर आहे, हं. अंडं आहे, चिकन मिल्क एंड मिल्क प्रोडक्ट. मिल्क एंड मिल्क प्रॉडक्ट्स आहे. मग सोय किंवा सोयाचे प्रकार आले. हं, जनरली सोयाबीन आम्ही म्हणतो टाळा तुम्ही, पण सोय चंक्स कधीतरी घेऊ शकता. टोफू हा एक प्रकार झाला त्याच्यामध्ये. सो हे जे सगळे असे तुम्ही एव्हरी मीलमध्ये जर कन्झ्युम केलं ना, तर तुम्हाला आपोआप तुमच्या दिवसभराची प्रोटीनची रिक्वायरमेंट पूर्ण होऊन जाते. सो प्रोटीन बाबतीत जागरूक असणं गरजेचं आहे येस, आणि त्याच्यामुळेच प्रॉपर वेट गेन होणार आहे, येस, जो येस, बाळाच्या वाढीसाठी येस. महत्वाचा तर आहे. हेच फक्त महिलेनी लक्षात ठेवायचं, एव्हरी मील शुड हॅव वन बरं, सोर्स ऑफ प्रोटीन. बस बॉटम बरोबर. लाईन. आणि मग अशामध्ये जर त्यांनी म्हणजे फास्टिंग करण्याची जर त्यांची सवय असेल, तर फास्टिंग करावं का म्हणजे उपवास प्रेग्नन्सीमध्ये? का? हां, उपवास. नाही मी रेकमेंड करत. उपवास हं, करू नये आणि जरी अगदी उपवास करायचाच ठरवला ना, तरी तो हेल्दी पद्धतीने पण करता येतो. म्हणजे खिचडी पूर्णपणे टाळायची, ओके. हं, पण त्याच्याऐवजी तुम्ही काय करू शकता, तुम्ही दिवसाची सुरुवात प्रॉब्ली राजगिराच्या लाह्या, दूध त्याच्यामध्ये केळं टाकून घेऊ शकता. लंचमध्ये थालीपीठ घ्यायचं, त्याच्याबरोबर दही, त्याच्यामध्येच कोशिंबीर करून घेऊ शकता. 4 वाजता प्रॉब्ली नट्स खाऊ शकता आणि डिनरला तुम्ही उपास सोडता. असं जर तुम्ही केलत ना, मग सेन्सिबल आहे. हं, पण जर तुम्ही खिचडीच खूप खाल्ली, हं. तळलेले पदार्थ ॲसिडिटी वगैरे पण खूप त्याच्यामुळे त्रास होतो. वाढू खूप शकते त्रास आणि होतो त्याने. फास्टिंग केल्यामुळे. हं. सो ड्रायफ्रुट्स आत्ता जसं तुम्ही म्हटलं, की ड्रायफ्रुट्स खाऊ शकता. किती प्रमाणामध्ये हं. ड्रायफ्रुट्स खायला हां. पाहिजेत? तर आम्ही ना म्हणतो, की पूर्ण दिवसामध्ये हां, म्हणजे हं, एका वेळेला नाही हां, पूर्ण दिवसामध्ये एक साधारण 20 ते 25 ग्रॅम तुम्ही ड्रायफ्रुट्सचं प्रमाण घेतलं पाहिजे हां. म्हणजे दॅट मीन्स एक मूठ भरून पूर्ण दिवसात, एका वेळेला नाही, हं, पूर्ण दिवसात. मग तुम्ही सकाळी एक 5 ते 6 आल्मंड्स खा. ब्रेकफास्टला पाहिजे तर अक्रोड घ्या. मग मिड मॉर्निंगला थोडंसं काहीतरी तुम्ही एखादं ड्रायफ्रूट घेऊ शकता. जर अगदीच हे काही जमत नसेल, तर 4-5 वाजता एक ड्रायफ्रूटचा लाडू खजूर घालून ते घेऊ शकता. ड्रायफ्रूटची पावडर बनवून दुधातनं घेऊ दुधातनं शकता. घेऊ शकता. खूप हां. खूप पद्धतीने आपण ड्रायफ्रुट्स ॲड करू शकतो. आजकाल खूप सारे ज्युसेस पण अवेलेबल आहेत. हं. तर म्हणजे ते हेल्दी असणार आहेत का? की त्याऐवजी त्यांनी फळं खायला पाहिजेत, की जेणेकरून पॅकेज रफेश ज्युसेस इज अ बिग नो नो. त्याच्यामध्ये हं, काहीही नरिशमेंट नसतं, झिरो नरिशमेंट. सो हं, पॅकेज ज्युसेस तर पूर्णपणे प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही अव्हॉइडच केले पाहिजेत. ज्युसेस कधी घ्यायचे? वन्स इन अ व्हाईल. असंच मूड झालाय म्हणून मी ज्यूस घेतलाय, हं, तर घेऊ शकता. पण हं. शक्यतोवर आम्ही म्हणतो, की तुम्ही अख्खं फ्रूट खा, कारण त्याच्यामधनं तुम्हाला फायबर पण मिळतंय, न्यूट्रिएंट्स पण मिळतायत आणि ओव्हरऑल तुमचं पोट पण व्यवस्थित जास्ती वेळ भरलेलं राहतं. तर फ्रूट ज्युसेस वन्स इन अ व्हाईल, पॅकेज ज्युसेस 0 आणि फ्रुट्स एव्हरीडे ॲट लीस्ट 2. हं. हं. त्यामुळे कॉन्स्टिपेशन पण नाही होत, त्यांचं टळू नाही होत. शकतं. येस. सो बऱ्याचशा स्त्रिया या वर्किंग असतात हं.
आणि त्याच्यामध्ये म्हणजे आपण आता थोड्या वेळापूर्वी त्याबद्दल हं, बोललोच. पण हं, अशा वेळेला त्यांनी हे सगळं कसं मॅनेज करायचं? म्हणजे हं, प्रोटीन घेणं हं, आणि तो डाएट व्यवस्थित फॉलो करणं, हं. पर्टिक्युलरली फर्स्ट ट्रायमेस्टर झाल्यानंतर. हं. सो जसं मी बोलले ना, की आपण लक्षात ठेवायचं, की प्रत्येक मीलमध्ये एक 10 ते 15 ग्रॅम प्रोटीन असलं पाहिजे. मग ते ना कुठल्याही पद्धतीने अवेलेबल होऊ शकतं. म्हणजे तुम्ही सकाळी जेव्हा फास्ट तुम्हाला ऑफिसला जायचंय, तेव्हा तुम्ही आदल्या दिवशीच स्मूदी सगळं भिजवून ठेवू शकता. ते तुम्ही मिक्सरमधनं ग्राइंड करून ते प्यायलात तरी तुम्हाला ते सगळं मिळून जाणार आहे. मग त्या स्मूदीमध्ये तुम्ही काय-काय घालाल? ड्राय घालू शकता. त्याच्यातच तुम्ही दूध घाला, त्याच्यातच तुम्ही खजूर आणि एखादं फळ घाला, झालं. तुमचं हं. तिथेच प्रोटीन एकदम कंप्लीट परफेक्ट. झालं. हां, देन हां, व्हाय डू यू नीड टू थिंक सो मच? इतकं हां, कॉम्प्लिकेट करून ठेवलंय ना, की प्रोटीन, प्रोटीन सारखं. पण हे इतकं सोपं आहे ना, जेव्हा हां. तुम्ही विचार करता ना, की मला प्रोटीन खायचंय, आपोआप तुम्ही माइंडफुल व्हायला लागता. लंचमध्ये ऑफकोर्स आता चपाती भाजी कन्झ्युम होतेच. पण त्याच्याबरोबर कदाचित तुम्ही कॅन्टीनमध्येच दही मागवून घेऊ शकता, पॅक जे दही आहे ते किंवा ताक घरनं कॅरी करू शकता. किंवा उसळी एक 2-3दा आठवड्यातनं तुम्ही खाऊ शकता. म्हणजे भाजीच्या वेळेला उसळीच कुक करायच्या. म्हणजे हं, आपोआप तुम्हाला तिथे प्रोटीन मिळून जातंय. हं. आणि इव्हनिंगला वन डिश मील हे खूप कॉमन आहे घरामध्ये हो, आजकाल. हो. ते पण प्रोटीन रिच होऊ शकतं. हं, फॉर एक्झाम्पल तुम्ही एग राईस बनवू शकता, चिकन हं. राईस बनवू शकता किंवा तुम्ही पुलावमध्ये सोयाचे चंक्स घातले, पनीर घातलं पनीर घातलं. किंवा हं, पराठे बनवले त्याच्याबरोबर दही घेतलं, कढी खिचडी झाली त्याच्याबरोबर एक सॅलड घेतलं. खूप हं, सोप्पं आहे हे. हं. आणि तिथे तुम्हाला आरामात तुमची प्रोटीनची रिक्वायरमेंट कंप्लीट होऊ शकते. झोपेच्या पण बऱ्याच समस्या असतात हं, स्त्रियांना. तर हं. त्यावेळेला न्यूट्रिशनचा त्याच्याशी काही संबंध असतो का? हां. तर जर तुमचं न्यूट्रिशन दिवसभरातलं कमी पडलं, म्हणजे काही तुम्ही व्यवस्थित खाल्लं नाहीये किंवा जंक फूडचं प्रमाण थोडंसं जास्ती आहे, प्रोटीन कमी झालेलं आहे आणि तुमची जर पोट व्यवस्थित भरलेलं नाहीये झोपायच्या वेळेला, तर मात्र तुम्हाला झोप नीट लागत नाही. हं, ते एक होऊ शकतं. आणि देन लेटर ऑन व्हॉट इज हॅपनिंग प्रेग्नन्सीमध्ये जसं-जसं ते पोट वाढायला लागतं, तसं-तसं ते डिस्कम्फर्ट वाटायला लागतो हं. पाठ पण दुखते काय-काय महिलेची. बरोबर. तर अशा वेळेला मग देन डॉक्टरशी बोलून त्या गोष्टी सॉर्ट आउट होऊ शकतात. पण जनरली जेव्हा तुम्ही स्क्रीनवर सतत काहीतरी बघताय, बघताय. हां. जेव्हा तुम्ही लाईटचं एक्सपोजर डोळ्यावरती घेताय, हं, झोपेकडे झोपेला कॉम्प्रोमाईज करताय, हं. तेव्हा डेफिनेटली तुमची क्वालिटी ऑफ स्लीप अफेक्ट होणार आहे, पूर्ण दिवस अफेक्ट होणार आहे आणि तो एकतर तुम्ही 2 गोष्टी करताय. एक तर यू आर प्रेग्नंट, यू आर कॅरिंग दॅट वेट ऑफ प्रेग्नन्सी एंड एव्हरीथिंग आणि प्लस वर्किंग आहात ना, तर तिथे तर वर्क प्रेशर्स कमी होतच नाही आहेत हं, ना. हं, तर जर तुमची झोप कंप्लीट झाली नाही, मग स्ट्रेसफुल डे व्हायला लागतो. हं. हं, आणि मग सगळ्यात असं म्हणजे की हे जर त्यांच्याकडनं फॉलो केलं गेलं नाही हं, आणि वेळी-अवेळी जे काही हं, अवेलेबल असेल ते खाल्लं गेलं, हं. तर सगळ्यात असा धोक्याचं आहार कोणता आहे प्रेग्नन्सीमधला? चायनीज फूड कंप्लीट नो-नो. अच्छा. बाहेरचं चायनीज फूड हां. कंप्लीट नो-नो. कारण एक तर चायनीज फूड आणि एक मी जसं बोलले ना, रॉ फूड आपण जे म्हणतो ना, हं, ते रॉ फूड पण अजिबात खायचं नाही. शक्यतोवर तुम्ही कुक्ड फूड खा आणि अगदीच जर तुम्हाला ठीक आहे, असं काही अगदी परफेक्ट डाएट तर फॉलो होणार नाही. पण काहीतरी ना एक गॅप असली पाहिजे, की ठीक आहे 4 वाजता जेव्हा मी कॅन्टीनमध्ये आहे, तेव्हा मी अगदी समोसा घेण्याच्या ऐवजी मी एक सँडविच घेईन. हं, हे सिंपल ऑप्शन चेंज करू शकतात ते. हं, सो ते झालं माइंडफुल कन्झम्पशन ऑफ फूड. अगदीच कधी क्रेव्हिंग आले आणि काय कधी वन्स इन अ व्हाईल खाल्लं, इट्स अ व्हेरी डिफरंट थिंग. पण शक्यतोवर जर तुम्ही ती व्यवस्थित प्लॅनिंग केलत ना, तर तुम्हाला चुकायचे चान्सेस खूप कमी होतात. हं. आणि मग मी जसं बोलले तसं 80% ऑफ द टाईम ईट हेल्दी, 20% ऑफ द टाईम एन्जॉय अँड गो व्हॉटएव्हर ईट ईट जंक व्हॉटएव्हर फूड. यू वॉन्ट. हं, हं. सो आणि एम-एस-जी ज्या फूडमध्ये आहे ना, ते तुम्ही हं. डेफिनिटली अव्हॉइड केलं पाहिजे. बरोबर. हं. घरगुती जर आपण म्हणजे घरातनंच सगळं बनवून न्यायचं असं जर म्हटलं, तर त्यावेळेला लंच किंवा डिनरमध्ये कुठल्या-कुठल्या गोष्टींचे ऑप्शन्स असतात? हां. तर आता एक तर आम्ही ना वी ऑल्वेज टॉक अबाउट न्यूट्रिशन वाईज हेल्दी प्लेट मेथडबद्दल आम्ही बोलतो. हं, म्हणजे काय, की आपली जेव्हा एक प्लेट 100% कन्सिडर करू, तेव्हा 50% ना व्हेजिटेबल ग्रुप पाहिजे. हं, म्हणजे 25% सॅलड झालं, कोशिंबीर झाली आणि 25% भाजी झाली. मग नेक्स्ट 25% येतं प्रोटीन. म्हणजे तुमचं डाळ आलं, कडधान्य आलं, मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स आले त्याच्यामध्ये किंवा तुम्ही नॉन असाल तर नॉन आलं. तर हे 25% झालं. उरलेलं 25% तुमचे कार्बोहायड्रेट्स असतात. म्हणजे चपाती, भात, भाकरी, उपमा, पोहा हे पण कार्ब्समध्येच येतं हं. आणि तूप घेणं विसरू नका. व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट.
कारण तुपामध्ये तुम्हाला नॅचरली तुमची गट मायक्रोबियम इम्प्रूव्ह करण्याची क्षमता असते. तर तूप अजिबात विसरू नका. त्यांनी ग्लायसेमिक इंडेक्स पण तुमचं फूडचं कमी होतं, सटायटी बेटर होते आणि आफ्टर मील इमिजिएटली किंवा थोड्या वेळाने 1 ग्लास ताक तुम्ही जरूर कन्झ्युम करा. आयदर लंचच्या नंतर किंवा ब्रेकफास्ट आणि लंचच्या मध्ये. त्यांनी तुम्हाला नॅचरल प्रोबायोटिक्स सुद्धा मिळतात. मग गट पण हेल्दी राहते. सो आणि जर खूपच असं असेल, सो दिस इज हेल्दी प्लेट व्हॉट वी कन्सिडर. हं, आता हे अगदी तुम्हाला एव्हरी टाईम फुल मील प्लॅन करणं खूप डिफिकल्ट जातं. मग बरोबर. काय करायचं, भाजी एक्स्ट्रा घेऊन जायची. हं, चपाती घेतली की त्याच्याबरोबर तुम्ही उसळ घेऊ शकता. हं, हं. आणि अगदीच तुम्ही उसळ घेतली तर तुम्ही 1 कट सॅलड घेऊ शकता तिथे. हं. ताक तुम्ही घरनं कॅरी करू शकता किंवा जसं मी बोलले तसं इमिजिएटली तिथे जे फ्रेश ताक मिळतं ते तुम्ही घेऊ घेऊ शकता. शकतो. हं. त्याच्या व्यतिरिक्त सॅलड झालं, राजमा चावल झालं, हे एक ऑप्शन हं, होऊ शकतं. हं. ईझी आहे ना टू कॅरी. हो, हो. ओके. पराठे कॅरी करू शकता, दही कॅरी करू शकता आणि त्याच्याबरोबर एखादं सॅलड, कोशिंबीर घेतलं तुम्ही. सो हे तुम्हाला सेम फूड ग्रुप्स त्याच्यामधनं मिळतायत. अगदी भाजी, पोळी, आमटी, भात हे न खाता असे वेगवेगळे कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन्स करून करून तुम्ही करू सुटसुटीत शकता. जे हां, तुम्हाला आहे हां. ते त्याच्यामधनं सुद्धा तुम्हाला मिळून जाऊ शकतं. फक्त ते ना थोडंसं वीकेंडला क्लेवर प्लॅनिंग करायचं इम्पॉर्टंट आहे. हं, हं. म्हणजे 1 किंवा 2 तास वीकेंडला थोडंसं ह्या प्लॅनिंगला घालवा, म्हणजे तुमचं वीक सॉर्टेड आउट होऊन जातं. आणि दररोज काय करायचं हा पण हां, प्रश्न म्हणजे पडणार कन्फ्युजन नाही. होत नाही हां, ना. हां, हां. किंवा एक काहीतरी डायट चार्ट बनवून तुमच्या फ्रिजवरती लावून ठेवा, की हं, मंडे थ्रू फ्रायडे मी हे ऑफिसमध्ये कॅरी करणार आहे. हं. मग डिसिजन फटीग पण नाही होत तिथे बरोबर, आणि मग बरोबर. चुका खूप कमी होतात. आणि हेल्दी डाएट पण फॉलो होतो. हां, ऑटोमॅटिकली होतं आणि हां. ना स्ट्रेस येत नाही हं. आणि गिल्ट फिलिंग येत नाही, हो. की मी हेल्दी खात नाहीये, हेल्दी खात हां, नाही हां, म्हणून. हां. हं. कॉन्स्टिपेशन आणि ॲसिडिटी पण खूप कॉमन आहेत प्रेग्नन्सीमध्ये. येस. म्हणजे थ्रूआउट प्रेग्नन्सी हे सतत स्त्रियांना त्रास देत असतात. हं, हं. तर त्यासाठी डाएटमध्ये काही बदल करता येतील का? कॉन्स्टिपेशन मुख्य कारणाने होतं, की फायबर कमी झालेलं आहे. हं. म्हणजे सॅलड्स कमी घेतात, फ्रुट्स कमी घेतात, तर त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन व्हायचे चान्सेस वाढतात. सेकंडली जर तुम्ही हायड्रेशन कमी केलं, पाणी जर तुम्ही ते महिला कमी घेत असेल, तर त्यांनी पण कॉन्स्टिपेशन वाढतं. मूव्हमेंट जर तुमची कमी असेल, सतत एके ठिकाणी बसून असाल, तर त्यांनी सुद्धा कॉन्स्टिपेशन वाढतं आणि तूप आहारामध्ये जरूर कन्झ्युम करा. मग कॉन्स्टिपेशन हे सगळे जर 4 गोष्टींची काळजी घेतली, तर कॉन्स्टिपेशनचं प्रमाण खूप कमी होतं. आपोआप टॅकल होऊ शकतं आणि ॲसिडिटीसाठी जसं मी बोलले तसं स्मॉल अँड फ्रिक्वेंट मील्स ठेवा. खूप मोठे-मोठे मील्स ठेवू नका तुम्ही. त्याचबरोबर फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये ड्राय स्नॅकनी तुम्ही सुरुवात करा आणि जर तुम्हाला ॲसिडिटी खूप जास्ती होत असेल, तर तुम्ही तुमचे मील्स स्पेशली लंच जे आहे ना, ते खूप लाईट करा. मग त्यांनी ॲसिडिटीचं प्रमाण खूप कमी व्हायला लागतं आणि एकदम हेवी एका वेळेला खूप खाल्लं ना, तर मात्र ॲसिडिटी खूप जास्ती होते आणि ऑइली, स्पायसी फूड खाल्लं की पण ॲसिडिटी वाढते. सो ह्या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या. बरोबर. हं. आणि ब्रेस्ट म्हणजे आता डिलिव्हरीनंतर ब्रेस्ट फीडिंग सुरू होतं आणि त्यावेळेला पण बरेचसे सजेशन्स दिले जातात आणि रिस्ट्रिक्शन्स घातले हं. जातात, की केळ खाऊ नको म्हणजे बाळाला सर्दी होईल. हं. आणि बऱ्याच वेळा मी म्हणजे स्त्रिया माझ्याकडे कंप्लेंट घेऊन येतात, की मला फक्त वरणपोळी किंवा हं. वरण-भात एवढंच दिलं जातं, भाज्या नाही, फळं नाही. तर हे बरोबर आहे का? तर एक ब्रेस्ट आम्ही म्हणतो ना इन अ प्रॅक्टिस की फर्स्ट 1000 डेज ऑफ द बेबी आर व्हेरी इम्पॉर्टंट हं. आणि ब्रेस्ट फीडिंगचं महत्त्व अतिशय आहे आणि ब्रेस्ट मिल्कची क्वालिटी कधी चांगली होते जेव्हा त्या महिलेला व्यवस्थित सकस आहार मिळतो ते. तर असे फूड ग्रुप्सचं जर एक्सक्लुजन तुम्ही केलत ना, तर तुम्ही हं. न्यूट्रिएंट्सचं प्रमाण कमी करताय आणि मग त्याच्यामुळे ते बेबीचं जे मिल्कची क्वालिटी त्या बेबीला जाते ती पूर्णपणे अफेक्ट होते. तर का असं सांगतात, की हे खाऊ नको, ते खाऊ नको? कारण असं वाटतं, की वात खूप होईल आणि ते ना प्रॉबॅबली किंवा ते जे आहे ते काही गोष्टी ब्रेस्ट मिल्कमधनं बेबीला ट्रान्सफर होतील अशी हं. पण एक भीती असते. हं. तर तसं काहीही नाहीये. होत नाही तर तसं. युजुअली कसं आहे, की आम्ही म्हणतो, की डिलिव्हरी झाल्या ना एक व्हॉइड असते, की नाही? हं. तर ती व्हॉइड थोडीशी भरेस्तोपर्यंत जे वाताचे प्रकार असतात ते वाढतात. म्हणून जे फूडमधनं वात वाढायची शक्यता असते,
ती फक्त कमी करायची. हं. पण आय थिंक दिस रिमेन्स फॉर किती एक 10 to 12 डेज मॅक्सिमम. हं. त्याच्यानंतर बॉडी आपोआप हीलिंग प्रोसेस सुरू करते हं. आणि अन्नातनंच बॉडीचं हीलिंग व्हायला लागतं. हं. अनेकदा मी असं बघितलेलं आहे, की मूल झाल्यानंतर त्या बाईकडे ना थोडं दुर्लक्षच व्हायला लागतं आणि हं. त्या मुलाकडे थोडंसं फोकस व्हायला लागतं. होतं. बरोबर पण आहे. जर त्या महिलेची तब्येत व्यवस्थित नसेल, तर ब्रेस्ट मिल्कची क्वालिटी अफेक्ट होते आणि ते बेबीची जी डेव्हलपमेंट माइलस्टोन्स आहेत ते पण अफेक्ट व्हायला लागतात. तर एक 10-15 दिवस प्रॉबॅबली तुमचे जे वातुळ पदार्थ असतात ते पूर्णपणे अव्हॉइड करा. पण नंतर तुम्ही हळू करून हे गोष्टी फूडमध्ये इन्क्लूड करा. हं. आणि एक ट्रिक करू शकता, की डिलिव्हरी झाल्या ना बडीशेप आणि अजवाईनचं पाणी खूप इफेक्टिव्ह आहे. अच्छा. ते रोज पीत राहायचं कोमट पाणी. बरं. त्यानी ना वात खूप कमी होतं, डायजेशन व्यवस्थित होतं. फूड डायजेशन वाढतं आणि जे काही गॅसेस असतात त्याचा त्रास होत नाही आणि थोडंसं बॉडी शांत व्हायला लागते. सो दिस इज व्हेरी इफेक्टिव्ह आणि मी बऱ्याच महिलांना हे रेकमेंड करते. सो जाता-जाता तुम्ही प्रेग्नंट स्त्रीला एक डाएटबद्दल कुठला सल्ला द्याल? तर मी म्हणेन की स्वतःची काळजी घे. हं. ही प्रेग्नन्सी एन्जॉय कर हं. आणि 80% ऑफ द टाईम हेल्दी ईटिंग कर. 20% ऑफ द टाईम ईट व्हॉटएव्हर यू वॉन्ट. हं. बिकॉज इफ यू आर हेल्दी, द चाइल्ड इज गोइंग टू बी हेल्दी. थँक यू सो मच. तुम्ही खूप छान सोप्या शब्दांमध्ये सायंटिफिक माहिती दिली आणि बरेचसे जे प्रेग्नन्सीचे प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यावरती काय उपाय करायचे हे पण सांगितलं. खूप खूप धन्यवाद. थँक यू सो मच. आजचा हा एपिसोड जर तुम्हाला युजफुल वाटला असेल, तर जरूर शेअर करा. एखाद्या महिलेला यामुळे खूप उपयोग होईल आणि ती योग्य वेळी डॉक्टरांकडे जाईल. तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की टाका. आम्ही त्यांची उत्तरं देऊ. स्टे हेल्दी, स्टे अवेअर. मी डॉक्टर मुक्ता रयते. भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये.